चला तर आज आपण बनवणार आहोत दम आलू. दम आलू बनवण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे बटाटे लागणार आहेत, त्याला बेबी पोटॅटो पण बोलतात. आणि त्याच्यानंतर ही पेस्टसाठी आपल्याला लसूण, हिरवी मिरची, बिटाचं थोडेसे 2 तुकडे घेतलेले आहेत जेणेकरून त्याला कलर येईल. आणि नंतर हे 5-6 काजू घेतलेत, हे आलं घेतलेलं आहे. आणि त्या दम आलूच्यासाठी जी पेस्ट लागणार आहे ग्रेव्ही, त्याच्यासाठी मी हा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हा टॅमॅटो घेतलेला आहे, एक तमालपत्र घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा या बटाट्याच्या साला काढून घेऊया. साल काढून झालेली आहे. आता आपण हे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेऊया. आता या बटाट्यांना थोडंसं असं काटेरी चमच्याने असे टोचे मारून घ्यायचे, कारण का जी आपण ग्रेव्ही करणार आहोत ती त्या बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत जाणार आणि त्यामुळे तो बटाटा पण आतमध्ये थोडासा टेस्टी लागेल याच्यासाठी. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे जे सोलून ठेवलेले बटाटे आहेत ते आपण थोडेसे असे अर्धे कच्चे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. गॅस मंद ठेवूया आणि हे बटाटे फ्राय करायला ठेवूया. तोपर्यंत आपण जे कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे त्याची पेस्ट एकीकडे करून घेऊया. आता इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि जो ग्रेव्हीला कांदा आहे घेतलेला आहे तो आपण थोडासा असा अर्धा कच्चा भाजून घेऊया. हा बघा, कांदा थोडासा असा फ्राय झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता परत त्याच भांड्यात हे टोमॅटो ते पण थोडेसे फ्राय करून घेऊया. टोमॅटो फ्राय होईल तोपर्यंत आपण आलं, लसूण आणि काजू आणि मिरचीची पेस्ट करून एकीकडे घेऊया. हे बघा, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बीट टाकल्यामुळे एक कलर छानपैकी दिसतोय तुम्हाला, गुलाबी कलरचा. जे बघा, टोमॅटो आपला छानपैकी फ्राय झालेला आहे. आता तो पण आपण काढून घेऊया. आता टोमॅटो आणि कांद्याची मस्तपैकी अशी बारीक अशी पेस्ट करून घेऊया. आता मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया. कांद्याची ग्रेव्ही झालेली आहे, टोमॅटोची पण ग्रेव्ही करून घेऊया. हे बघा, टोमॅटोची पण ग्रेव्ही झालेली आहे आपली. हे बघा, बटाटे आपले असे छानपैकी असे थोडेसे लालसर असे फ्राय झालेले आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया. हे बटाट्यांसाठी जे फ्राय करायला तेल घेतलेलं आहे त्याच्यातच मी थोडंसं असं 2 असे तेजपत्ता टाकते, थोडंसं जिरं तडतडल्यानंतर त्याच्यात जाणार ही कांद्याची पेस्ट, त्याची पेस्ट फ्राय करून घेऊया. ही जी आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती, आता ही टोमॅटोची पेस्ट, आता हळद, नेहमीचा मसाला,
ही लाल मिरची पावडर, धना पावडर. आता हे सगळे मसाले या पेस्ट मध्ये फ्राय करून घ्यायचे. हे बघा मसाले छानपैकी फ्राय झालेले आहेत. फ्राय केलेले बटाटे ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. छानपैकी फ्राय करून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन, कारण का मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केलेला, त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी घेऊन ते पाणी आपण या भाजीमध्ये टाकूया आणि ती वाफेवर 15-20 मिनिटासाठी शिजवून देऊया. हे बघा आपला हा दम आलूचा हा जो बटाटा आहे तो आपला छानपैकी शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये जाणार ही मलई, हे तूप, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं हे कालं मीठ म्हणजे पिंक मीठ, ही कस्तुरी मेथी, थोडासा असा गरम मसाला. आता याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून घेऊया. 1 मिनिटासाठी मी थोडंसं झाकण ठेवते. हे बघा अशा प्रकारे आपलं दम आलू रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि खाण्यासाठी आपले दम आलू रेडी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नेहमी आपण 30 बटाट्याची भाजी बनवतो. अशा प्रकारे छोटे बटाटे आणून दम आलू रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता. चपाती नाहीतर पराठ्या बरोबर सुंदर लागते.